नाशिकच्या अंबड परिसरामध्ये सिगारेटच्या किमतीवरनं हाणामारीची घटना घडली। अवघ्या 1 रुपयाच्या वादातनं एकाचा मृत्यू झाला। विशाल भालेराव असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी अंबड पोलिसांमध्ये मारहाण करणाऱ्या टपरी चालकाला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। टपरी चालकाने 10 रुपयांची सिगारेट 11 रुपयांना दिल्यावरनं वाद झाला होता। टपरी चालकाने केलेल्या मारहाणीनंतर विशाल भालेराव याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। या संदर्भात अंबड पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। फिर्यादी विशाल भालेराव हे सिगरेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये किरकोळ वाद होऊन 5 स्टॉलचे मालक त्यांना मारहाण केली। त्यानंतर ते उपचार घेण्यासाठी त्यांच्या पाथर्डी गाव येथील घराजवळ गेले आणि तिथून त्यांनी उपचार घेऊन घरी गेले असता त्यांचा मृत्यू झाला। प्रकार हा मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्या 5 स्टॉलचे मालक बाप्पू जगन्नाथ सोनवणे व त्यांचा मुलगा या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल हे करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।